चॉकलेट खाऊया. लगा एकच चॉकलेट आलं, एवढंच पैसे राहिले होते. मला नको, खातोच. असं कसं? कपडे खराब केलेस. त्याला काय होतंय, परत येतील. हे घे खा. पण तुझ्याकडे लय कपडे असतील ना? लय नाहीत, एक पाय माझ्या कपाटात. आयला आम्हाला कपडच नाही. एका दिवळीत आईच्या 2 साड्या आणि माझी 2 कापड आहेत बघ, आणि एक शाळेचा ड्रेस आहे. माझ्याकडे शाळेचे 2 आहेत. आईला बरं आहे की, माझ्याकडे एक खाकी चड्डी आणि एक पांढरा शर्ट आहे, आणि त्यात बी बोचाव चड्डी फाटल्या. आई शिवते आदनं मधनं, नवी घे म्हणलं पण घेत नाही. एकदा देवळीतनं कापड काढताना आईच्या साडीला आतनं भोगळं पडलेलं बघितलं. नेसताना बरोबर दडी होती ती. लोकांस मी कधीच दिसलं नाही बघ. तेव्हापासून मला कधीच वाटलं नाही माझी चड्डी बोचाव फाटली. मोठा झालो ना, आईला पहिली एक साडी घेणार आहे बघ. तुला पप्पा नाहीत ना म्हणून. आपण बी काय केलं असतं रे, रोज पिऊन यायचं, आईला लय मारायचं. असत्याला तेवढं सगळं पैसे घेऊन जायचं, काव काव उपाशी झोपायला लागायचं. पण आता आई आहे तर वाट तरी भरते. तो होता तवा आई रोज रडायची, पण आता अजिबात रडत नाही. माझ्या आईला रडवणार कुणीच नको आहे बघ, कारण मला कधीच रडू देत नाही. रडलं तरी माडी घेऊन घास भरवती बघ. माझ्या आईने मला शेवटचा घास भरवलेला आठवत नाही रे. अरे येड्या, माझी आई रोज मला घास भरवते, रोज जवळ घेऊन झोपते, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते. जवळ का घेऊन झोपते ती? तुला दुसरी रूम नाही झोपायला? मला तर माझी स्वतःची रूम आहे झोपायला. अरे आमचं घरच एका रूमचं र, दुसरी खोली कुठं आणतोस? आई पशीच बरं वाटतं बघ झोपायला. तिला पण वाटत असेल का? तर नाही येड्या. चल घरामध्ये हात धुतो.